आपण जेव्हा पावभाजी खायला जातो किंवा कच्ची दाबेली खायला जातो तेव्हा आपण काय म्हणतो, भैया थोडा एक्स्ट्रा बटर डालू ना. बट तुम्हाला ट्रूथ माहिती आहे का, एक्झॅक्टली हे बटर आहे का काही वेगळा प्रॉडक्ट आहे? तर ॲक्च्युअलमध्ये हे अमूलचं रिअल बटर नसून हे अमूलचं फॅट स्प्रेड आहे, किंवा तुम्ही ज्याला पाम ऑइल स्प्रेड म्हणू शकता. तर प्रॉडक्ट जरी अमूलचाच असला तरी अमूलनी यासाठी एक वेगळ्या टाईपची मार्केटिंग कन्सेप्ट युटिलाइज केली आहे. त्यालाच ब्रँड डिस्टन्सिंग असं म्हणतात. मग एक्झॅक्टली ब्रँड डिस्टन्सिंग म्हणजे काय? तर अमूल जरी ब्रँड असेल, जर तुम्ही तुमचं अमूलचं जर रेग्युलर बटर घेतलं असेल तर ते खूप कॉस्टली आहे. ते पर्टिक्युलरली बल्क ऑर्डरसाठी किंवा स्ट्रीट वेंडर्सला परवडणारं नाही आहे. मग अशासाठी अमूलनी काय केलं, अशासाठी अमूलनी डेलिशियस हा एक स्पेसिफिकली सब स्टँडर्ड प्रॉडक्ट्स क्रिएट केला, की जो रिअल बटर नसून तो फॅट स्प्रेड आहे किंवा पाम ऑइल स्प्रेड आहे. त्यामुळे कसं होतं की जरी स्पेसिफिकली तो सब स्टँडर्ड असेल किंवा तो स्ट्रीट वेंडरसाठी असेल, पण तो अमूल या ब्रँड नेमचा खाली वर्कआउट होत नाही. त्यामुळे अमूलच्या ब्रँडला कुठेही धक्का लागत नाही आणि तो एक सेपरेटेड म्हणून कन्सिडर होतो. याच्या पॅकेजिंगवर कुठेही अमूलचा लोगो किंवा अमूलचा जो मार्कअप आहे तो युटिलाइज होत नाही. त्यामुळे अमूलची ब्रँड पोझिशनिंग मेंटेन राहते आणि त्यांचा बिझनेस पण ग्रो होत राहतो. सो तुम्ही पण तुमच्या बिझनेसमध्ये ब्रँड डिस्टन्सिंग ही कन्सेप्ट यूज करू शकता. तुमचे जे काही होलसेल क्लायंट्स असतील किंवा तुमचे जे काही रिटेलर्स असतील त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या टाईपची पॅकेजिंग यूज करा. त्यासाठी वेगवेगळ्या टाईपचे लोगोज क्रिएट करा किंवा वेगवेगळ्या टाईपची नावंच क्रिएट करा, की ज्यांनी काय की तुमचा प्रीमियम क्लास आणि तुमचा स्पेसिफिकली होलसेल क्लास हा सेपरेटेड राहील आणि तुमच्यासाठी मॅक्झिमम बिझनेस जनरेट होईल. कारण की लोकांसाठी परसेप्शन इम्पॉर्टंट आहे, की यातनं काय होतं, लोकांचं अमूलच्या ब्रँडकडे बघण्याचं एक क्वालिटी आणि प्रीमियम ब्रँड बघण्याचं परसेप्शन तसंच राहतं. पण तरी पण तो ब्रँड एक स्पेसिफिकली मॅक्झिमम किंवा स्ट्रीट किंवा बल्क ऑर्डरसाठी एक सबऑर्डिनेट क्लायंट क्रिएट करत असतो. त्यातनं त्यांना मॅक्झिमम बिझनेस जनरेट होत असतो. याच टाईपचा व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा आणि आमच्या चॅनलला ग्रो करा. तुम्ही आम्हाला ही पण इन्फॉर्मेशन देऊ शकता किंवा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की अशा कुठल्या टाईपची तुम्हाला कंपन्याज माहिती आहे की जे ब्रँड डिस्टन्सिंग ही कन्सेप्ट युटिलाइज करतात.